या लोकप्रिय युट्यूब चॅनलवरती योजनाखोर लोकप्रिय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपण सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे। शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची अखेर हप्त्याची प्रतीक्षा संपली का संपणार आहे? राज्यातील बळीराजांसाठी अत्यंत महत्त्वाची असणारी ही योजना, या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या राज्य सरकारला अद्यापही राज्य सरकारनं जे मोठं ठोस पाऊल या योजनेच्या माध्यमातून उचलले गेलेले नाही आणि शेतकऱ्यांना वाटत आहे की हा हप्ता कधी येणार आहे। या संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेऊ। व्हिडिओला फक्त लाईक करा आणि या युट्यूब चॅनलला फ्रीमध्ये सबस्क्राईब करा। पहा, राज्य सरकारचा हा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्याच्या हालचाली करत, मात्र नव्या नियमामुळे आणि प्रशासनाने केलेल्या कडक तपासणीमुळे लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये मोठी घट आली असून लाखो शेतकरी या योजनेमधून बाहेर सुद्धा पडत आहेत। आपण जर पाहिलं तर एक महत्त्वाची योजना म्हणजे महाराष्ट्र सरकारची योजना आणि महाराष्ट्र सरकारच्या या योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या प्रतीक्षेत आहे आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून ह्या योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती अद्यापही देण्यात आलेला नाही। आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा हप्ता माझ्या मते तर डिसेंबर महिन्यामध्येच द्यायला पाहिजे होता। हा जानेवारी महिना आहे आणि अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता आलेला नाही। राज्य सरकारला विनंती आहे, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरात लवकर हा हप्ता टाकायला पाहिजे। अखेर किती दिवस शेतकरी बांधव वाट पाहणार या हप्त्याची? अखेर प्रशासनाने हालचाली करणं महत्त्वाचे आहेत आणि प्रशासन या नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी आणि या नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी जो शेतकरी बांधवांना हप्ता मिळतो तो लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती द्यायला पाहिजे। अत्यंत महत्त्वाचा हा हप्ता आहे शेतकऱ्यांसाठी आणि महत्त्वाचा कसा आहे तर शेतकऱ्यांना याची रक्कम आहे ती फार महत्त्वाची आहे, कारण की शेतकऱ्यांना आधीच जो पीक आहे तो अगोदरच शेतकऱ्यांना साथ देत नाही। नैसर्गिक आपत्ती असते, नैसर्गिक काही गोष्टी असतात शेती, आणि मित्रांनो लवकरात लवकर राज्य सरकारने हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती टाकायला पाहिजे। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।